नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोहित देवकर मानसी ॲग्रो मानमाडमधून. तर आपण बेसगावमध्ये आलो आहे. एक प्रगतशील शेतकरी ज्यांनी आपल्याकडून उळ्यापासून ते हे रूटकिंग प्रोडक्ट उळं जेव्हा टाकलं तेव्हा त्यांनी ते उळ्याला भूमिक म्हणून चोळायसाठी नेलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांचं उळं उगलं त्याच्यानंतर त्यांना ते झरगणीचं वातावरण चालू होतं गेल्या 10-15 दिवसापूर्वी. तर तेव्हा पण त्यांना हा प्रॉब्लेम आला होता, उळं बसायचं, पिवळं पडण्याचं. म्हणजे चोळायला पण वापरलं त्यांनी आणि वरती स्प्रेमध्ये पण वापरलं. तर त्यांना त्याचा रिझल्ट आला आहे. तर मग आपण त्यांच्याकडे समक्ष आलो आहे आज प्लॉटवर. डेमो द्यायला पण आलो होतो. त्यावेळेस आम्ही स्वतः बघितली होती रोपाची कंडिशन काय आणि त्यांना पण माहिती. तर त्यांना विचारू आज आपण. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर गोपीनाथ सानप, राहणार बेसगाव. मोबाईल नंबर 9284731441. ज्यावेळेस आम्हाला उळं टाकायचं होतं त्यावेळेस आम्ही विनोद भाऊशी मार्गदर्शन घेतच असतो. आणि ज्यावेळेस टाकायचं होतं त्यावेळेस विनोद भाऊ बोलले की रूटकिंग आहे, त्याला तुम्ही चोळा आणि ते टाका. ज्यावेळेस आम्ही चोळलं आणि टाकलं त्यावेळेस त्याची उतरण्याची क्षमता जी होती ती पण एकदम उत्कृष्ट आली. पण त्याच्यानंतर जे पावसाचं जे वातावरण झालं आणि ते झडगण लागलं, त्याच्यानंतर ते रोप बसायला लागलं. मग त्यानंतर आम्ही काय केलं की विनोद भाऊला कॉल केला की असं असं औषध चोळून पण आपलं रोप थोडंसं हे होतं आहे. मग त्यांनी सांगितलं की वातावरणाचा अभाव पडलेला आहे, तर तुम्ही रूटकिंगचा एक स्प्रे पण करा. तो स्प्रे केल्यानंतर रोपाची जी बसणे जे प्रमाण होतं ते एकदम कमी झालं. आणि आता तुम्ही बघू शकता रोप एकदम टाकाटक आहे, त्याची मुळवा पण एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा वाढलेला आहे. आणि औषधे सर्व शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही एकदा रूटकिंग हे वापरून बघा. तुम्हाला रिझल्ट जर नाही आलं तर बघा, कारण 100% रिझल्ट आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे. म्हणजे विनोद भाऊशी सल्ला घेतल्यानंतर म्हणजे नुकसान हे कोणत्याही प्रकारचं झालं नाही. आता जिकडे तिकडे एकच ऐकायला येतं आहे रोप बसतंय, पण तुम्ही पाहू शकता 3 पायल्या रोप आहे, एकही कांडी बसलेली नाही आहे. आणि आता 8 दिवसाच्या लावणीवर आहे. 8 दिवसामध्ये फरक जाणवतो. आणि एकच माझं सांगणं आहे की रूटकिंग तुम्ही एकदा वापरून बघा. धन्यवाद.